अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच देशभरात राबविण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी मनपा झोन क्रमांक 2 राजापेठच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले। शहरी आरोग्य केंद्र, आयसोलेशन आणि मनपा शाळा क्रमांक 20 यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या रॅलीत मनपा अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा वर्कर तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। दसरा मैदान येथील शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन पासून रॅलीला सुरुवात झाली। सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुचाकींवर तसेच हातात तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या उत्साहात रॅलीत सहभाग घेतला। राजापेठ, राजकमल चौक मार्गे रॅली नेहरू मैदान येथे पोहोचली। संपूर्ण मार्गावर तिरंगा ध्वज आणि भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांमुळे देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले। रॅलीचे नेतृत्व झोन क्रमांक 2 चे सहाय्यक आयुक्त भूषण पुसटकर यांनी केले, तर झोन क्रमांक 2 च्या सभापती स्वाती कुलकर्णी यांनी अध्यक्षस्थान भूषविले। सर्वांना नमस्कार। अमरावती महानगरपालिका द्वारा आयोजित आजची आपली बाईक रॅली संपन्न झाली। विविध कार्यक्रम आपल्या महानगरपालिकेतर्फे वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेले आहेत। आता भाऊंनी धीरज भाऊ भुसे दादांनी सांगितलं प्रतिभावने की काय काय केलं पाहिजे, तसंच भूषण सरांनी सुद्धा आपल्याला सगळ्यांना सांगितलं की आपण काय केलं पाहिजे। आज आपल्या झोन मध्ये 4 प्रभाग येतात। 4 प्रभागांमधली प्रत्येक विभागाची उपस्थिती आज किती संख्या आहे तुम्हीच ठरवा, आणि आज आपल्या रॅलीसाठी किती जण उपस्थित आहे हे तुम्ही स्वतः पाहू शकता। तर ही जनजागृती करणं खूप गरजेचं आहे, कारण ही एक राष्ट्रसेवा आहे। आपण आजची ही जी रॅली काढली ही फक्त रॅली नसून ही देशाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस होता। तर आज आपली ही रॅली छोट्या खाली का होईना पण संपन्न झाली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते। अशीच साथ असं सोबत सतत सर्वांनी सोबत राहावं हीच विनंती करते। आणि आपल्या महानगरपालिकेच्या अंतर्गत जे जे काही उपक्रम आता आपल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेले आहेत त्याच्यात सक्रिय सहभाग नोंदवा। आणि रक्तदानासाठी भरपूर जण उत्सुक असतात, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, अशांपर्यंत पोहोचून त्यांना प्रोत्साहित करावं की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, ज्यापासून आपल्याला जीवन प्राप्त होतं असं एक दान आहे। तर त्याच्यासाठी सर्वांना आवाहन करावं एवढंच मी सांगू इच्छिते। आणि मला इथे बोलायला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल देवाचे आभार मानते। क्षेत्रीय अधिकारी नर्मदा चव्हाण यांच्यासह मनपा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशनच्या स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी खडसे आणि मनपा दवाखाना आयसोलेशनचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवेंद्र गुल्हाने यांनी आरोग्य विभागातील अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा वर्कर आणि इतर कर्मचाऱ्यांना रॅलीत सहभागी करून घेण्यासाठी पुढाकार घेतला। मनपा शाळा क्रमांक 20 च्या शिक्षक कर्मचाऱ्यांनीही रॅलीत उत्साहाने सहभाग घेतला। शाळेचे मुख्याध्यापक वानखडे यांनी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावत हर घर तिरंगा अभियानाचा उद्देश आणि राष्ट्रध्वजाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले। भव्य रॅलीचा असा आयोजन झोन क्रमांक 2 राजापेठ यांच्या वतीनं आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं आणि आम्ही प्रतिनिधी या झोनच्या प्रतिनिधी आमच्या स्वातीताई कुलकर्णी, आमचे सहाय्यक आयुक्त भूषणजी पुसटकर, बुलढाणे साहेब, मुंडे साहेब, सर्व आमचे नितीन आहेत भेंडे, सर्व आमचे कर्मचारी आणि मोठ्या भूषणजी पुसटकर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सांगितलं की त्याचं नियोजन कसं असावं, काय असावं, आपण कुठे कमी पडतो याचा लेखाजोखा त्यांनी पुसटकर साहेबांनी आपल्या समोर सांगितलाय। आणि 44वा आपण वर्धापन दिन आपण साजरा करतो आहे, पण त्याची तयारी म्हणजे कालपासून आपली तयारी सुरू आहे। संस्कृती भवनपर्यंत आपले पैदल रॅली आपली या ठिकाणी या शहरामधून अमरावती महानगरपालिकेचे सगळे प्रतिनिधी, कर्मचारी वृंद यांनी भव्य दिवस त्याचं नियोजन सुद्धा पुसटकर साहेबांनी केलेलं अतिशय सुंदर नियोजन केलं। सर्वांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या रॅलीला होता। आणि एक जनजागृती स्वातंत्र्य दिनानिमित्त एक जनजागृतीचं कार्य
आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे या शहरामध्ये उत्सव. हा स्वातंत्र्य दिनाचा उत्सव फक्त 15 ऑगस्ट हा एक हा उत्सव नसून त्या मनामध्ये स्वातंत्र्य ज्यांनी आपल्या या देशाकरता स्वातंत्र्य करता ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांना स्मरण करण्याचा 15 ऑगस्ट हा दिवस आहे. त्यांनी केलेले कार्य आणि त्यांचं योगदान बलिदान हे आपल्याला कधी न विसरता येणं आहे. आणि या माध्यमातून मी आपल्याला यांना सांगितलं, पुढे सांगितलं की जे माजी महापौर होऊन गेले त्या माजी महापौरांचा सत्कार, त्यांचा सन्मान त्या ठिकाणी अमरावतीमध्ये संसदीय भवनामध्ये मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहायचं आहे. आणि नंतर एक अतिशय महत्वाची बाब कुसुत्कर साहेबांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आम्ही कर्मचारी म्हणजे आम्ही जरी जनप्रतिनिधी असलो तरी तुमचा एक पार्ट अँड पार्सल आहे. तुम्ही माणूस आहे, आम्ही माणूस आहे. तुम्ही कर्मचारी जरी असले, आम्ही प्रतिनिधी जरी असलो तर आपल्याला आपल्या सहभागातून एक मोठं काम या ठिकाणी रक्तदानाचं काम. रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान. रक्तदानाला पर्याय आहे का सांगा. आता पेट्रोलच्या गाडीला कसा पर्याय बॅटरीची गाडी, रक्ताला दुसरा पर्यायच नाही. पण रक्तदानासारखं श्रेष्ठ दान कुठलंच नाही. कोणते रक्तदान आपल्याला जास्तीत जास्त संख्येने किती जणांना करता येईल. आणि आपल्याला जर जमत नसेल ते एखाद्याला रक्तदान नुकतंच केलं असेल तर त्याने सबस्टिट्यूट म्हणून एखादा आपला मित्र, आपल्या परिवारातील एखादा भाऊ तो तिथे आणून रक्तदानासाठी त्याला भाग पडावे की रक्तदान केलंच पाहिजे. हे दिलेलं रक्त हे भविष्यात आपल्या एका कुठल्या तरी आपल्या भावाला ते गरजू व्यक्तीला कमी पडेल. हा अतिशय महत्वाचा उपक्रम अमरावती महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात आहे. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या भव्य तिरंगा बाईक रॅलीच्या माध्यमातून अमरावती शहरात राष्ट्रभक्ती, एकता आणि देशप्रेमाचा संदेश देण्यात आला. तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभियानाचे प्रतीक असून हर घर तिरंगा अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या वर्धापन दिन आपण उत्साहात साजरा करतोय. अमरावती महानगरपालिकेला 43 वर्ष झालेलं आहे. आपण 44 वर्षात या ठिकाणी पदार्पण करतोय. पहिल्यांदाच भव्य कार्यक्रम या वर्धापन दिनानिमित्त माननीय सभागृह जे असतात त्यांनी सांगितलं होतं त्यांना विविध कार्यक्रम घ्यायचा आहे. त्या विविध कार्यक्रमापैकी हा एक कार्यक्रम होता. आपण आपल्या झोनची या ठिकाणी रॅली आयोजित केलेली आहे. या रॅलीला चांगला प्रतिसाद आपण दिला त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. दोन सभापती स्वातीताई कुलकर्णी यांचे विशेष आभार, तसेच सन्माननीय नगरसेवक प्रदीप भाऊ यांचे विशेष आभार, तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे पण या ठिकाणी विशेष आभार आहे. या रॅलीला आपण जो सहभाग दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. पण माझं असं म्हणणं आहे की आपण 43 वर्षातून 44 वर्षात पदार्पण करताना आपली रॅली थोडी भव्य पाहिजे होती. आपण स्वतःहून आपल्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं, स्वतःहून लीड करायला पाहिजे होतं. कोणताही कार्यक्रम तुम्ही कारची रॅली पाहिली असेल जर माझ्याकडे नियोजन होतो, मी कसं लीड केलं, प्रत्येक ठिकाणी मी माझा समर्पण देण्याची वृत्ती ठेवतो, त्याप्रमाणे आपण सर्वांनी त्याप्रमाणे लीड करायला पाहिजे होतं. आपण या ठिकाणी बऱ्याच उणीवा आहे, या ठिकाणी उणीवा सांगितल्या नाही पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा महानगरपालिकेचे कर्मचारी या नात्याने काम करतो त्या नात्याने ते काम करताना आपल्याला ती हेच असले पाहिजे की ही संस्था आपल्याला घडवते आणि आपल्याला नाव देते. ते या संस्थेप्रती आपली आपुलकी काय असली पाहिजे, आपलं कर्तव्य काय असलं पाहिजे, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ते जाणायला हवं. माझी विनंती आहे की उद्या एक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे. आपल्याला सर्वांना अनिवार्य केलेलं आहे त्या ठिकाणी रक्तदान शिबिराला व्हिजिट करणे. तर माझी सर्व कर्मचाऱ्यांना सक्त निर्देश आहे की 2 क्रमांक 2च्या आणि 2 क्रमांक 2 अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा असतील, सर्व दवाखाने असतील, सर्व आशा असतील, त्यांना सूचना आहे की त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे आणि ज्यांना शक्य असेल, जे एलिजिबल असेल त्यांनी सगळ्यांनी रक्तदान देऊन आम्हाला सहकार्य करावे. त्याचप्रमाणे 15 तारखेला सकाळी 8 वाजता आपला मुख्य कार्यालयाचे कार्यक्रम आहे. तसेच 7:15 वाजता आपल्या झोन मधील झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे. त्या दोन्ही कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहायचं आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे, जेवढे महापौर आतापर्यंत होऊन गेले त्यांचा आपण सत्काराचा भव्य कार्यक्रम संध्याकाळी 6:30 वाजता 15 तारखेला सांस्कृतिक भवन इथे आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी 7 वाजता मुंबईचा अलंकार म्हणून एक भव्य कार्यक्रम ज्याचे तिकीट जवळजवळ 2,000 रुपये असतो, तो आपल्या सगळ्यांसाठी निःशुल्क त्या ठिकाणी आयोजित केले. त्या कार्यक्रमाचा पण आपण आस्वाद घेतला पाहिजे.
या ठिकाणी मी माननीय बच्चू कडू यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करू. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.